आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपामुळे बोंडू बाबा अशोक खरात यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली। सिन्नर येथे महिलांचे शोषण झाल्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा करण्यात आला। या प्रकरणात अनेक लोकांचा सहभाग असण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली, तसेच एसआयटी मार्फत निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना सुरक्षा देण्याची मागणीही करण्यात आली व जादूटोणा प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र उपसंपादक वामन शिंदे। प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही समावेश असेल याची शक्यता नाकारता येत नाही। या बोंडू बाबावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन केलेली आहे। खरं तर या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि जे जे या प्रकरणामध्ये दोषी आढळतील सह आरोपी करण्यात यावं अशी आम्ही मागणी करत आहोत। महाराष्ट्र नरबळी, अनिष्ट, रूढी, प्रथा, परंपरा, जादूटोणा प्रतिबंधक कायदा अधिनियम 2013 अनुसार या कायद्याची कठोर अंमलबजावणी करून आणि लोकांची अंधश्रद्धा दूर होऊन लोकांमध्ये, जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी सरकारने जनजागृती करावी